संधिवात, आर्थरायटिस एक असा आजार जो आपलं जगणं अगदी नकोसं करून टाकतो. तुम्ही जेव्हा मांडी घेऊन बसता तर तुमच्या शरीराचं 8 पट वजन एका गुडघ्यावर येतं. म्हणजे तुमचं समजा वजन 60 किलो असेल, 480 किलो एका गुडघ्यावर येतं. आपले आजी-आजोबा उपाय करतात घरगुती. काही त्रास होत असेल तर त्याला तेल चोळल्याने त्यांना बरं वाटतं. तर त्यांनी खरंच रिकव्हरी होते का? 27-28 वर्षाची बाई होती. दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघे पूर्ण खराब होते. ते रोबोटिक नी सर्जरी कशी केली जाते? या ऑपरेशननंतर तुम्ही सेम डे मांडी घेऊन बसू शकता. इंडियन टॉयलेट वापरता येतं. जिने चढणं, पुढे वाकणं, शूलेस बांधणं, टू व्हीलर चालवणं, ट्रॅक्टर चालवणं. पेशंट जो आहे तो फिटच नाहीये किंवा त्याला नाही करता येणार आहे सर्जरी. तर तेव्हा त्याचं हे जे पेन आहे ते कशा प्रकारे कमी केलं जाऊ शकतं? त्यांना आम्ही पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट करतो. मग ते गुडघ्यापासून जाणारा जी वेदना आहे ब्रेनपर्यंत ते जाणार नाही. ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या घेतल्यानंतर परत त्यांना कधीच गुडघ्याचा किंवा हिपचा त्रास नाही होणार का? अल्कोहोल घेणं, स्टेरॉइडचे गोळ्या घेणं, बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइड घेणं, तर यामुळे खुबेचा त्रास 10 पटीने वाढलेला आहे. खूप त्रास होतो पेशंटना. दोन्ही पाय खराब होतात, चालता येत नाही, बसता येत नाही, मांडी घालता येत नाही. ह्या दोन्ही सर्जरीजला साधारण किती खर्च येतो? नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, वय काहीही असो, पण गुडघ्याचं दुखणं आणि खुब्याच्या दुखण्याला अनेक लोकांना सामोरं जावं लागतंय. त्याच्यावर ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याच्यात नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आली आहे, याची संपूर्ण माहिती द्यायला आज आपल्याकडे आलेले आहेत आर्कस हॉस्पिटलचे संचालक आणि द जॉईंट जिनी ह्या नावाने ओळखले जाणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रोहित लुथरा सर. त्यांचा 19 वर्षांचा अनुभव आहे आणि आजवर त्यांनी 9,000पेक्षा जास्त ऑपरेशन्स केलेली आहेत. रोबोटिक्सचा वापर करून डायरेक्ट अँटिरियर अप्रोच ह्या पद्धतीने हिप रिप्लेसमेंट करणारे ते भारतातले पहिले सर्जन आहेत. सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, तुम्ही हाडांचे डॉक्टर आहात, तर असा कुठला आजार आहे जो सगळ्यात कॉमन आहे आत्ताच्या घडीला? हाडांचा सगळ्यात मोठा सांधा म्हणजे गुडघा आणि सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम गुडघ्याचाच होतात. कारण हा शरीरातला सगळ्यात मोठा वेट बेअरिंग जॉइंट आहे. म्हणजे वजन घेणारा जॉइंट आणि गुडघ्याला काही प्रोटेक्शन नसतं. म्हणजे डायरेक्ट हाडच आहे. खुब्याला भरपूर मसल्स आहे सराउंडिंग. गुडघ्याला काहीच नाही. डायरेक्ट त्याला इंजुरी प्रोन जॉइंट आहे. आणि जसं आपलं लाईफस्टाईल आहे, रहन-सहन आहे. आपण मांडी घालून बसतो, जिने चढतो, खाली टॉयलेटला खाली बसतो. त्यामुळे हे सगळं मूव्हमेंट करताना गुडघ्यावर सगळ्यात जास्त लोड येतो. उदाहरण तुम्ही जेव्हा मांडी घेऊन बसता, तर तुमच्या शरीराचं 8 पट वजन एका गुडघ्यावर येतं. बापरे! म्हणजे तुमचं समजा वजन 60 किलो असेल, हां. 480 किलो एका गुडघ्यावर येतो. जेव्हा तुम्ही मांडी घेऊन बसता. ओह! जेव्हा तुम्ही स्टेअर्स चढतात, तर स्टेअर्स करताना पण तुमच्यावर गुडघ्यावर भरपूर लोड येतो. हां. तर ते 4 पटीने येतो. तर गुडघा हे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम देणारा जॉइंट आहे. हे जे आजार आहेत ते शक्यतो कशामुळे होतात, असं तुमचं म्हणणं आहे? आता गुडघ्याचे आजार आपण डिव्हाईड करू शकतो 2 ते 3 कॅटेगरीमध्ये. एक तर आहे की इंजुरीमुळे, म्हणजे असं स्पोर्ट्स इंजुरी, खेळताना झाला किंवा काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये झाला, ते इंजुरीमुळे झाला. दुसरा होतो की वातामुळे, सांधिवात. म्हणजे काही-काही लोकांना सांधिवात, रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो आपण त्याला, की अनुवंशिक असतो हा त्रास आणि बॉडीमध्ये आपलं रुमेटॉइड फॅक्टर किंवा आर-ए फॅक्टर पॉझिटिव्ह असतो. आणि ह्यामध्ये काय होतं की आपल्या बॉडीचेच अँटीबॉडीज आपल्या सांध्याला डॅमेज करायला सुरुवात करतात. त्यामुळे गुडघ्याला रुमेटॉइड आर्थरायटिसमुळे पण त्रास होऊ शकतो. त्याला सांधिवात म्हणतो आम्ही. पण हे एवढं कॉमन नाही आहे. यापेक्षा जास्त कॉमन आहे ऑस्टिओ आर्थरायटिस. जसं म्हणजे वयाप्रमाणे होणारे जे डिसीज आहे त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा सांधेदुखी म्हणतो. हे खूप कॉमन आहे. दिस बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर ऑफ द जॉइंट. म्हणजे आपण जसं वय वाढतो, गुडघ्याचे जे गाठे असतो त्याची झीज व्हायला सुरुवात होते. आणि त्याचे वेगवेगळे टप्पे आहे. मग त्यानुसार ते टप्प्यानुसार ते त्रास वाढत जातो आणि हे सुरू होतं एक 45, 50, 55च्या वयात आणि पुढे जात जातो 60-70ला अजून ते प्रमाण वाढत जातं आणि पेशंटचे हळू-हळू पाय वाकडे व्हायला सुरुवात होतात आणि त्याला ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये पुढे-पुढे त्रास वाढत जातो. तर हे 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करू शकतो गुडघ्याच्या त्रासला. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठल्याही एज ग्रुपला होऊ शकतात का? येस. तर गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे, ते कुठल्याही एज ग्रुपला होऊ शकतात. लहानपणापासून डायरेक्ट 90-100 पर्यंत होऊ शकतात. की जे लहानपणाची मुलं असतात त्यांना काही-काही लोकांना रिकरंट डिस्लोकेशन ऑफ पटेला होतो. म्हणजे त्यांचं बरं. जे वाटी आहे, ती लहानपासून थोडी वीक असते. हां. ते निसटू शकते. तर हे जे गुडघ्याचा त्रास आहे कुठल्याही वयात होऊ शकतो आणि तुमच्या वयानुसार किंवा प्रॉब्लेमनुसार त्याला ट्रीटमेंट आहे. ओके. हे सगळे आजार मोस्टली आपल्या लाईफस्टाईलमुळे होतायत का? येस. लाईफस्टाईल मुळे भरपूर त्रास होऊ शकतो. जसं आपलं आता जेवण आहे, ते आहार आहे. व्हॉट वी ईट इज नॉट गुड. म्हणजे
आपण भरपूर फास्ट फूड खातोय, हाय कॅलरी डाएट, बर्गर, पिझ्झा यामुळे चरबी खूप वाढते, वेट वाढतो आणि जसं मी बोललो तुम्हाला, की गुडघा हा वेट बेअरिंग जॉइंट आहे. हो. तर जास्त वजन, जास्त लोड म्हणजे जास्त प्रॉब्लेम. हं. जेवढं लोड असणार, तेवढा लवकर ते गुडघा खराब होईल, तेवढं लवकर ती झीज होणार. पूर्वीच्या काळातल्या लोकांना जॉइंट पेन्सचा त्रास खूप कमी व्हायचा. पण आत्ताच्या काळात खूप जास्त प्रमाण वाढलंय ह्या त्रासाचं. तर आत्ताच्या लोकांची हाडं ठिसूळ झाली आहेत का आधीच्या प्रमाणात? बघा हा त्रास आधी पण होता. हां. तर 2 गोष्टी आहे यामध्ये, की एकतर आपलं लाईफस्टाईल चेंज झालाय. हो. त्यामुळे वजन वाढलंय आणि हे पण बोललो, की त्यामुळे गुडघ्यावर लोड जास्त आणि प्रमाण वाढलंय. दुसरं फॅक्टर आहे, की आपला लाईफस्पॅन पण वाढलंय. हो. आधी लोकं फक्त 40-50 वर्ष जगायचे. हो. आता 80, 90, 100 पण लोक जगतात. तर हे जसं आपण बोललो, की वेअर एंड टेअर आहे. जसं-जसं वय वाढणार, झीज वाढत जाणार. करेक्ट. तर ते पण एक कारण आहे त्रास वाढायचा. आणि दुसरी गोष्ट आपलं हे लाईफस्टाईलमुळे पण हे त्रास खूप वाढलाय. आणि थर्ड थिंग मला वाटतं, की आपलं अवेअरनेस पण खूप वाढलाय. आधी लोकांना त्रास व्हायचा, पण ते गप्प बसायचे, काही करायचे नाही. हो. घरेलू इलाज करायचे, हो. काहीतरी लेप लावायचे वगैरे. पण आता लोकांना कसं आहे, की ॲक्टिव्ह राहायचं आहे. आधीचे लोकं समजा गुडघेदुखी सुरू झालं, की ते खाटवर बसून राहायचे, म्हणजे आजोबा वगैरे. हो. आणि ते म्हणते, की "आता माझं झालं, आता तुम्ही लोकं बघा आणि मी फक्त बसून राहणार." पण आता लोकांना असं नाही. आता 60-70 वर्षाच्या लोकांचं पण त्यांना पण स्कुबा डायव्हिंग करायची आहे. त्यांना बंजी जंपिंग करायची आहे. त्यांना ॲक्टिव्ह राहायचं आहे. हं. तर द होल लाईफस्टाईल हॅज चेंज्ड. तर त्यामुळे पण पेशंट्सचे नंबर वाढले खूप. पण आता गुडघ्याचा आणि खुब्याचा प्रॉब्लेम दोन्ही प्रॉब्लेम एकाच माणसाला एका वेळी होऊ शकतात का? होऊ शकतो. हे खूप कॉमन आहे. बेसिकली हे जे त्रास आहेत त्याला आपण अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो. हे अनुवांशिक असतो किंवा जे सांधेवातचे पेशंट असतात. हां. त्यांना मल्टिपल जॉइंट्स बॉडीमध्ये तयार म्हणजे लहान जॉइंटपासून सगळे जॉइंटला झीज होऊ शकते आणि इन्फ्लेमेशनमुळे ते जॉइंट खराब होऊ शकतो. हं. तर काही-काही पेशंट आमच्याकडे येतात. तुम्ही आता एक पेशंट आहे आम्ही केला होता त्याला दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघे पूर्ण खराब होते. हं. तिचं वय 27-28 वर्षाची बाई होती. बरं. ती अजिबात चालत नव्हती. हां. स्ट्रेचरमध्ये आमच्याकडे आली होती. हां. आणि वी डिड ऑल 4 जॉइंट्स इन द सेम ॲडमिशन. हां. म्हणजे दोन्ही खुबे आणि दोन्ही गुडघे आम्ही त्याला रिप्लेसमेंट केले आणि नाऊ शी इज ॲब्सोल्युटली गुड. शी इज एबल टू वॉक अँड सगळं करू शकते. हं, हं, तर हे जे सांधेदुखी आहे, ते हं, खूप कॉमन प्रॉब्लेम आहे हं, आणि कसं आहे, की लोकांना खूप गैरसमज आहे, की एकदा सांधेजमी झाला दुखी झाला, की त्याला ट्रीटमेंट नाही आहे किंवा हं. त्याला लेप लावणं किंवा काही गोळ्या घेणं त्याने बरं होऊन जाईल. तर त्याला भरपूर ऑप्शन्स आहे. तर तुम्ही योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेवर घेतली, की ते त्रास वाढणार नाही. आता बऱ्याचदा आपण बघतो सध्या, की खूप लोकांचं कामच असं आहे, की बसून राहायचं आहे. जसं की आय-टी प्रोफेशनल्स आहेत. तर त्यांना असे त्रास सगळ्यात जास्त होतात का? हां, तर सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे जे बसूनच काम करतात. हो. त्यांना 2 प्रॉब्लेम सर्वात जास्त येतात. हं. एक तर मानेचे आणि मणक्याचे दुखणे खूप सुरू होतं. हं. कारण ते बसून-बसून पूर्ण लोड पॉश्चर. पोश्चर याच्या मणक्यावर येतो आणि भरपूर लोकं आता कोविडनंतर वर्क फ्रॉम होम करायला लागले. हं. तर वर्क फ्रॉम होममध्ये म्हणजे काय ते पलंगावर बसून किंवा असं वाकडं बसून ते कामं करतात तासंतास. त्यामुळे मणक्याची झीज होणे आणि हे प्रॉब्लेम सुरू होतो. प्लस त्यामुळे हे लोकांचे स्ट्रेस लेव्हल पण खूप जास्त असतं. हां. यांना बाकी पण व्यसन असतात. स्मोकिंग असतो, ड्रिंकिंग असते आणि प्लस त्यांचं ते ओव्हरवेट पण व्हायला लागलेत. हं. कारण जे ॲक्टिव्ह लोकं त्यांचं वेट कंट्रोल नसतो. बसून-बसून वजन वाढतो, स्ट्रेस वाढतो आणि सांधेदुखीचा प्रॉब्लेम सुरू होतो. हं. तर यांना खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. काही प्रोफेशन्स असे आहेत, ज्यात त्यांना उभंच राहावं लागतं. हं. तर ह्या लोकांना ह्याचा जास्त त्रास होतो का? किंवा हा एक कसं अव्हॉइड करता येईल? टीचर्समध्ये किंवा कंडक्टर्स जे असतात, बस हो. कंडक्टर त्यांना हे प्रॉब्लेम खूप कॉमन असतो. त्याचसोबत त्यांना टाचेचा पण खूप कॉमन असतो, की हं. टाचदुखी किंवा टाचेचं हाड वाढतात. त्याला आपण प्लांटर फेशियाटिस म्हणतो. हं. ते पण खूप कॉमन आहे आणि त्यांना हेच आहे, की इफ यू कीप एक्सरसाइजिंग तुम्ही व्यायाम चांगलं ठेवलं आणि हं. चांगलं लाईफस्टाईल ठेवलं, एक्सरसाइज ठेवली, वर्कआउट ठेवले, तर तुम्ही सगळं अव्हॉइड करू शकता. शक्यतो महिलांना गुडघ्याचे त्रास जास्त का होतात? त्यांचं काम जास्त असतं बेसिकली. हं. म्हणजे माणसांपेक्षा महिला जास्त काम करतात असं मला वाटतं. हो. कारण उठ-बस जास्त करतात, मांडी घालून बसतात जास्त, हं. पूजेला बसतात तासंतास, स्वयंपाक करणं, सगळं बसूनच असतं. आणि जसं आपण बोललो, की मांडी घेऊन बसलं, की 8 पट वजन येतो, त्यामुळे हो. त्रास जास्त होतो. हं. दुसरी गोष्ट आहे, की महिलांमध्ये हाड ठिसूळ असतात. बरं. कारण जेव्हा त्यांना मेनोपॉज होतो, हं. तर एस्ट्रोजन हार्मोन कमी होऊन जातो शरीरामधला. त्यामुळे हाडातलं कॅल्शियम लगेच कमी होतो आणि त्यांना हाडाची झीज सुरू होते आणि हं. हाड वीक होऊन जातात. आणि तिसरी गोष्ट, की महिलांमध्ये ओव्हरवेट किंवा ओबेसिटीचा त्रास असतो. हं. तर त्या लोकांना पण गुडघेदुखी लवकर सुरू होते. हं. आत्ता तुम्ही म्हणालात, की चांगला व्यायाम करणं गरजेचं आहे. आत्ता सध्या खूप लोक हेल्थ कॉन्शियस झालेत. पण त्याच्यामुळे ते खूप चुकीच्या प्रकारचा व्यायाम करतायत. त्याच्यामुळे काय अफेक्ट होतं?
एक कॉमन टर्म आहे जे आपण बघतो की आता फॅड आला की जिम जायचं आणि व्यायाम करायचा. हो. मग लोक काय करतात की बॉडी बिल्डिंगसाठी लगेच हेवी वेट सुरू करतात आणि त्यांना मग लिगामेंट इंजुरीज होणे किंवा रोटेटर कफ मसल टेअर होणे हे खूप कॉमन झालं आहे. आधी आम्ही एवढे वर्कआउट चेंजेस बघत नव्हतो. आधी आमच्याकडे पेशंट यायचे ॲक्सिडेंट इंजुरी येते म्हणजे बाईकवरनं पडला किंवा ॲक्सिडेंटमध्ये पडला. आता जिम मारता भरपूर लोकांचे स्नायू फाटून जातात किंवा हेवी लोड घेते. बेसिकली त्यांना काय की क्विक रिझल्ट पाहिजे आता लोकांना. हां, सगळं ते 10 सेकंदाचे रील्स बघून सगळ्यांना पाहिजे की आता लगेच रिझल्ट पाहिजे. तर ॲक्चुअली स्पीकिंग तुम्ही व्यायाम करणार तर त्याला ग्रॅज्युअल व्यायाम करायला पाहिजे. ग्रॅज्युअली बिल्ड आणि अंडर सुपरव्हिजन. प्रत्येक व्यायाम प्रत्येकाच्यासाठी सेम नसतं बरोबर. आणि प्रत्येकाचं शरीर सेम नसतं. म्हणजे मी सगळे पेशंट हेच म्हणतो, की मला म्हणतात, की मी इंजुरी कसं अव्हॉइड करायची? मेन सगळ्यात सोपं आहे, की तुम्ही कुठलाही वेट मारा, तुम्हाला 20 रेपिटेशन मारायला यायला पाहिजे. मग तुम्ही 20 रेपिटेशन मारू शकला, की तुम्हाला इंजुरी होणार नाही. तुम्ही 20 पेक्षा कमी रेपिटेशन मारताय आणि तेवढं वेट घेताय आणि तुम्हाला 20 जमत नाही, तर मग 100% इंजुरी होणार. तर कमी वेट घेणं, जास्त रेपिटेशन इज बेटर ऑप्शन रादर दॅन लेस रेपिटेशन रेपिटेशन मोर अँड मोर वेट. हळू-हळू वाढवायचं. म्हणजे आधी समजा 10 किलो केला, मग 15, मग 20 असं. ग्रॅज्युअली तुम्ही 50 करणार आणि फक्त 8 रेपिटेशन करणार, त्याने इंजुरी जास्त वाढणार. आणि अशा कुठल्या चुका आहेत जे लोकं करतात ज्याच्यामुळे त्यांना ह्या इंजुरीज जास्त होतात? ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी योगा खाली बसून नाही करायला पाहिजे, मांडी घालून. त्यांनी जे मूव्हमेंट्स आहे ते चेअरवरती बसून योगाचे एक्सरसाइज करायला पाहिजे. स्टेअर्स अव्हॉइड करायला पाहिजे, जिने वर खाली. म्हणजे गुडघेदुखी नसेल तर तुम्ही सगळं करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर गुडघेदुखी सुरू झाले आहे, मग त्याला हे सगळे ॲक्टिव्हिटीज अव्हॉइड करायला पाहिजे. आणि इंडियन टॉयलेट पण चांगला नाही आहे. ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी भारतीय पद्धतीने खाली इंडियन टॉयलेट वापरायला नको. त्यांनी वेस्टर्न कमोडच वापरायला पाहिजे. आत्ता आपण म्हणतोय एवढं की गुडघेदुखी. ह्या गुडघेदुखीत नक्की त्रास काय होतो? किंवा ह्याच्यात काय-काय व्हेरिएशन्स आहेत? तर गुडघ्याचे मेन सिम्प्टम असतात पेन. सगळ्यात कॉमन सिम्प्टम आहे पेन. हो. पेन म्हणजे उठताना, बसताना, चालताना दुखणं हे सगळ्यात मेन सिम्प्टम पेन. दुसरं सिम्प्टम आहे लॉकिंग. म्हणजे काही-काही लोकांचे गुडघे लॉक होऊन जातात, की बसले की उठताना असं आवाज येतो आणि लांब करता येत नाही, हां. वाकवता येत नाही. त्याला लॉकिंग म्हणतो आम्ही. ते एक बेसिकली मेनिस्कस टेअर किंवा लिगामेंट टेअरमुळे हे सिम्प्टम येतो. तिसरा सिम्प्टम आहे की गिव्हिंग वे सेन्सेशन म्हणजे बॅलन्स होत नाही. चालता-चालता असं तोल जातो. हां, ही हां. बेसिकली लिगामेंट एसीएल इंजुरी झाली. या लोकांना हे एसीएलचा वरती बॅलन्स होत नाही. हे सिम्प्टम आहे. आणि चौथा म्हणजे सर्वात कॉमन की काही न करता पण दुखणं गुडघं. म्हणजे झोपताना स्टेज 4 आर्थरायटिस बोललो आपण. की यांना कंटिन्युअस पेन असतं. म्हणजे काही न करता पण पेन होणं त्याला नाईट पेन म्हणतो आम्ही आमच्या भाषेत, की नाईट पेन म्हणजे स्टेज 4 आर्थरायटिस. हे 4-5 लक्षणं आहे मेन. आता कसं आहे की तुम्हाला तुमची इंजुरी झाली किंवा गुडघेदुखी सुरू झाला. आज आज मग समजा माझा गुडघा दुखायला लागला. तर डॉक्टरांकडे कधी जायचं ते आपण आधी तुम्ही एक 2-3 दिवस नॅचरल त्याला बघा आराम देऊन. म्हणजे राईस थेरपी म्हणतो आपण. रेस्ट, आईस कंप्रेशन आणि हे. हां. तर ते करून बघायचं आधी. समजा त्याने नाही सेटल झाला आणि दुखणं कंटिन्यू राहिलं आणि गोळ्या बंद केल्यानंतर परत दुखत कंटिन्यू राहिलं, मग तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुमचं आधी निदान करा. डायग्नोसिस व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये एक्स-रेमध्ये तुमचा पाय स्ट्रेट दिसणार, हाडं चांगले दिसणार. पण थोडंसं गॅप कमी व्हायला सुरुवात होते गुडघ्यामधले जे गॅप असतो, त्या गॅपमध्ये आपला कार्टिलेज असतो. हां. जसं वय वाढत जाते कार्टिलेजची थिकनेस कमी होत जाते आणि ते एक्स-रेमध्ये गॅप कमी होत जातो. कारण एक्स-रेमध्ये नुसतं हाडं दिसतात. वरचं हाड आणि खालचं हाड. हां. जी गॅप आहे ती चांगली आहे. बेसिकली दोन्ही साइडला इक्वल गॅप पाहिजे. जसं वय वाढतं ग्रेड 1 किंवा ग्रेड 2, ग्रेड 3 ते गॅप कमी होत जातो आणि कार्टिलेजची थिकनेस कमी होत जाते. तर हे ग्रेड 1 झाला. आता ग्रेड 2 मध्ये अजून ते गॅप कमी होणार आणि कार्टिलेज थिकनेस मोर दॅन 50-60% कमी होऊन जाते आणि पेशंटला नॉर्मल चालताना पण त्रास सुरू होतो. ओके. ग्रेड 3ला त्यांना परत अजून थिकनेस कमी होते आणि ऑस्टिओफाइट्स तयार होतात. म्हणजे जे हाडाचे एक्स्ट्रा हाड तयार होतो हे घासून-घासून. तर त्याला एक्स्ट्रा बोन फॉर्मेशन ऑन द साइड अंडर द लिगामेंट. तर ते ऑस्टिओफाइट्स त्याला म्हणतो. बेसिकली हे खराब हाड असतो, चांगला हाड नसतो. पण त्यामुळे पायाला बाक व्हायला सुरुवात होतो. मग स्टेज 4ला पेशंटचे पाय वाकडे होऊन जातात आणि कार्टिलेज थिकनेस पूर्ण संपून जाते. आता दोन्ही हाड एकमेकांना चिटकून जातात. आणि त्यामुळे बोन ऑन बोन किंवा त्याला ग्रेड 4 आर्थरायटिस म्हणतो. आता हे ग्रेड 4 आर्थरायटिस आहे त्यामध्ये पेशंटला काही न करता पण पेन असतो. म्हणजे साधं झोपताना पण रात्री नॉन वेट बेअरिंग तुम्ही झोपलेले तर तुम्हाला गुडघ्याला पेन सुरू होईल. त्याला ग्रेड 4 आर्थरायटिस म्हणतो आपण. तर हे जसं 4 टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्याला वेगळी ट्रीटमेंट आहे. आता असं खूप वेळा आपण म्हणतोय, की गुडघ्याचं ऑपरेशन होतं किंवा वाटी बदलली जाते. हां. तर वाटी बदलली जाते म्हणजे नक्की काय करतात? आपण वाटी बदलत नाही. बेसिकली गुडघा जे आहे त्याला आपण जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. ओके. तर त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहे. आता टेक्नॉलॉजीमुळे पण त्याला पार्शल नी रिप्लेसमेंट पण आला आहे, टोटल पण आहे आणि रोबोटिक पण आहे. तर हे जे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत गुडघ्याचे ते आपण स्टेजनुसार करतो.
आता तुम्ही विचारलं की वाटी बदलणे म्हणजे काय? वाटीमध्ये पण वाटी बदलत नाही. तुमची वाटी तीच राहते. हं. वाटी म्हणजे पटेलाला आपण वाटी म्हणतो. जे गुडघ्यासमोर एक हो. गोल असतं त्याला आपण वाटी म्हणतो. पण ते बदलत नाही. बेसिकली आपण काय करतो, गुडघ्यावरची जे कॅप गादी खराब झाली, कार्टिलेज खराब झालंय, हं. त्याला आपण फक्त काढून त्याच्यावर नवीन कॅप बसवतो. ओके. तर वरती एक कॅप येते आणि खालच्या हाडाला एक कॅप येते आणि मध्ये एक गादी आपण बसवतो नवीन. हं. त्याला आपण जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. हं. हे बेसिकली इज नॉट वाटी बदलणे, बट फक्त आपण कॅप बसवतोय गुडघ्या ओके. हाडाच्या वर. आता जो गुडघ्याचा त्रास आहे, तर हा काढून टाकण्यासाठी ऑपरेशन हा एकच पर्याय आहे का? नाही. तर गुडघ्याचा त्रास आपण बोललो त्याला 4 स्टेज असतात. बरोबर. तर आणि प्रत्येक स्टेजला वेगळी ट्रीटमेंट आहे. हं. जसं स्टेज 1ला पेशंट आला, ज्यांना जर सुरू झालाय, हं. त्यांना आम्ही काही गोळ्या आहेत, त्याला आपण कॉन्ड्रो प्रोटेक्टिव्ह एजंट्स म्हणतो. म्हणजे ओके. कार्टिलेजला वाचवणारी गोळ्या आहे. प्लस कॅल्शियम सप्लिमेंट हे सगळं सुरू करून त्याला आपण स्लो करू शकतो. हं. म्हणजे ज्यांना सुरुवात झाली ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 अर्थरायटिस दुसरा टप्पा, पहिला टप्पा आहे. त्यांना आपण गोळ्या, फिजिओथेरपी, हं. बेल्ट येतो गुडघ्याला. आपण सपोर्टिव्ह डिव्हाइस लावतो, की ब्रेस हो. लावतो. हो. बेसिकली ब्रेस काय करतो, की जोपर्यंत स्नायू वीक आहे, तोपर्यंत गुडघ्याला सपोर्ट करणार. हं. पण त्यानंतर त्याचा इम्पॉर्टंट आहे, की त्याला फिजिओथेरपी करून सांधे ते मसल्स आहे त्याला स्ट्राँग करणं. हं. हे 4 मेन ट्रीटमेंट आहे स्टेज 1 आणि स्टेज 2ला. म्हणजे गोळ्या, इंजेक्शन, आपण त्यामध्ये आपण ऑइलचं इंजेक्शन देऊ शकतो. हं. ज्या लोकांचं वंगण कमी होऊन जातो. आतमध्ये सायनोव्हिल फ्लुइड असतो गुडघ्यामध्ये. हां. म्हणजे काही-काही लोकांना जसं वय वाढतो, हे फ्लुइड कमी होऊन जातो आणि हाडावर फ्रिक्शन सुरू होते. मग ते फ्रिक्शन अव्हॉइड करण्यासाठी गोळ्या, इंजेक्शन, बेल्ट आणि फिजिओथेरपी. हं. हे 4 गोष्टी केल्या की तुम्ही दुखणं स्लो करू शकता किंवा हे गुडघेदुखीला थांबवू शकता. म्हणजे 1 पासून 2 किंवा 2 पासून 3 होणार नाही. त्याला ओके. आपण अर्ली ट्रीटमेंट केली, त्याला आपण ट्रीट करू शकता आणि त्याला वाढण्यापासून वाचू शकता. हं. समजा आता स्टेज 3चा पेशंट आला, ज्यांना असोसिएटेड मेनिस्कस टेअर पण आहे हां. किंवा लिगामेंट टेअर आहे. त्यांना आपण छोटं दुर्बीनचं ऑपरेशन करू शकतो. त्याला आपण आर्थ्रोस्कोपी म्हणतो. हं. म्हणजे हा बेसिकली कॉमन भाषेत आपण त्याला लेझरचं ऑपरेशन म्हणतो. हं. त्यामध्ये आपण दुर्बीण आतमध्ये टाकून ते जे मेनिस्कस फाटलं आहे त्याला आपण रिपेअर करू शकतो. हं. लिगामेंट तुटलं त्याला रिपेअर करू शकतो किंवा ज्यांची झीज सुरू झाली कार्टिलेजमध्ये, आपण कार्टिलेजसाठी पण वेगळी सर्जरी येते. त्याला आपण कार्टिलेज सर्जरी किंवा ACI म्हणतो, ऑटोलॉगस कॉन्ड्रोसाइट इम्प्लांटेशन म्हणतो. हं. त्यामधून काय करतो, की तुमचं सांध्यातले आपण नॉर्मल एरियातलं कार्टिलेज लॅबमध्ये ग्रो करतो. त्या कार्टिलेजचा ग्राफ्ट घेतो आणि लॅबमध्ये ग्रो करतो. हं. मग महिन्यानंतर तो परत सेल्स आपण आतमध्ये जे डिफेक्ट आहे तिथे आपण तुमचेच सेल्स तुमच्या बॉडीला टाकणार. ओह! मग तिथे नवीन कार्टिलेज तयार होतं. हां. त्याला आपण ACI म्हणतो, बेसिकली ऑटोलॉगस कॉन्ट्रोसाइट इम्प्लांटेशन. म्हणजे ज्यांचा डिफेक्ट छोटा असेल आणि त्याला कव्हर करायचं, मग हे सेल थेरपीने त्याला ट्रीट करू शकतो. हं. आता काही-काही लोकांना स्टेज 3 मध्ये बाक पण आलेलं असतं. पण ओके. सांधा खूप खराब नाही आहे. म्हणजे सांधेरोपण सारखं करण्याची गरज नाही. ऑपरेशनची मोठं ऑपरेशन गरज नाही. त्याला आपण रिअलाइनमेंट सर्जरी पण करू शकतो. हं. त्यामध्ये आपण जे खालचं जे हाड आहे, त्याला आपण स्ट्रेट ऑस्टिओटोमी करून त्याला स्ट्रेट करून टाकतो. ओके. कारण वाकडा हाड जे आहे, आता समजा तुमचा सांधा असा आहे, वाकडा आहे. तर तुमच्या एका साइडला जास्त वेट येतो. म्हणजे हं. मधल्या कप्प्याला जास्त वेट येतो. एकदा स्ट्रेट केला की मग दोन्ही साइडला इक्वल वेट येणार. हं. मग हे एक ऑपरेशन त्याला आपण HTO म्हणतो किंवा रिअलाइनमेंट सर्जरी म्हणतो. हा पण ऑप्शन आहे स्टेज 3 आर्थरायटिसला. हं. मग हे 3-4 ऑप्शन आहे जे मेन ऑपरेशन सांधेरोपणच्या ऑपरेशनला अव्हॉइड करण्यासाठी. हं, हं. म्हणजे तुमचा नैसर्गिक सांधा वाचवण्यासाठी हे ऑपरेशन, त्याला आपण जॉइंट प्रिझर्वेशन सर्जरी म्हणतो. हं. तुमच्या नैसर्गिक सांध्याला वाचवण्यासाठी हे ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट आहे. हं. हं. आणि शेवटी समजा खूपच खराब झाला आता, स्टेज 4 आर्थरायटिस सुरू झाला आहे. हं. बोन ऑन बोन आहे, म्हणजे हाडावर हाड घासतंय हं. आणि दुसरं हे बाकीचे काही पर्याय काम करणार नाही. पण त्यांना आपण जॉइंट रिप्लेसमेंट ऑपरेशन सुचवतो. त्यामध्ये पण आता पार्शियल नी रिप्लेसमेंटचं एक ऑपरेशन आहे. म्हणजे बरं. फक्त आपण एकच कप्पा, समजा तुमचा हा सांधा आहे, एकच कप्पा खराब आहे, इथला कप्पा चांगला आहे. मग आपण एकच साइडला कॅप बसवतो. हं. पूर्ण सांधा बदलायची गरज नाही. ओके. याला आपण पार्शियल नी सर्जरी म्हणतो. तर त्यामध्ये आपण तुमचं एकही लिगामेंट कट करत नाही. हं. तुमचं ACL, PCL, MCL 4 लिगामेंट इंटॅक्ट असतात. फक्त आपण हाडावर कॅप बसवतो एका हं. साइडला, वर आणि खाली, आणि पेशंटला सेम डे किंवा नेक्स्ट डे घरी जाऊ शकतात. त्यांना नंतर मांडी घालता येते, जिने चढता येते, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, ट्रेकिंग सगळं करता येते. बरं. माझे काही पेशंट ते बॅडमिंटन पण खेळतात, गोल्फ पण करतात, सगळं करतात. काही नाही असं. हं, हं. हं. आणि शेवटचा म्हणजे एकदम याच्या पुढे पण खराब झाला, दोन्ही कप्पे खराब झाले. त्यांना आपण मग जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा रोबोटिक नी सर्जरी करतो. हं. त्याने पण त्याला ट्रीट करू शकतो. हं. ती रोबोटिक नी सर्जरी कशी केली जाते? आता रोबोटिक नी सर्जरी हे खूप फॅन्सी टर्म आहे. हां. लोकांना वाटतं, की माझा एक पेशंट आला होता. तो म्हणतो, "सर रोबोट ऑपरेशन करणार, तुम्ही काय करणार?" मी सांगितलं, की मी रोबोट ऑपरेशन करत नाही. असं नाही, की रोबोट ऑपरेशन करताना डॉक्टर बसून कॉफी पित आहे, असं नाही. हं. तर रोबोटिक सर्जरी करताना मीच ऑपरेशन करतो. पण रोबोटिक असिस्टेड सर्जरी आहे. रोबोटिक आर्म आहे तो. बेसिकली हे सर्जरी आपण का करतो रोबोटिक? कारण नी सर्जरी इज नॉट अ सिंपल सर्जरी, इट्स अ कॉम्प्लेक्स सर्जरी. हं. हा अलाइनमेंट आणि बॅलन्स 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कुठल्याही ऑपरेशनला, नीचं ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी. आता जेव्हा आपण रोबोटिक सर्जरी करतो, तर पेशंटचा आधी CT स्कॅन काढतो. हं. तो CT स्कॅन आम्ही त्याला
प्रोसेसिंगला बाहेर पाठवतो. मग तिथनं ते आपल्याला 3D इमेज भेटतो त्यांचा मॉडेल सॉफ्टवेअरमध्ये आणि रोबोट सॉफ्टवेअर पूर्ण प्लॅनिंग करतो, की कुठला साईजचा इम्प्लांट, कुठल्या अँगलने प्रत्येक पेशंटचा साईज आणि शेप वेगळा असतो बोनचा. मग त्याला साईज आणि शेप मॅच करून पण इम्प्लांट बसवतो आणि इम्प्लांट बसवल्या कुठे बसवायचं हे पण आपण 1 दिवस आधी प्लॅनिंग करतो. मग ऑपरेशन करताना आपण बोनचं रजिस्ट्रेशन करून ते हे दोन्ही प्लॅनला मर्ज करून मग तुम्ही बघू शकता, की कसं ते पण बॅलन्स करतो आणि हे एकदा प्लॅन केलं तर एक्झिक्युशन मग रोबोटिक आर्म येतो एक्झिक्युशन करण्यासाठी. त्यामध्ये रोबोटिक आर्म फक्त खराब झालेला बोन काढणार. हां. तुमचा नॅचरल बोनला कट करत नाही. यामध्ये 2-3 मेन एडवांटेज आहे, की हाडामध्ये ड्रिल करायची गरज पडत नाही. तुम्ही जे आधी कन्व्हेन्शनल सर्जरी करायची त्यामध्ये हाडामध्ये आपण ड्रिल करायचो मांडीच्या हाडावर. त्यामध्ये रॉड टाकायचो आणि मग बोन कट घ्यायचा. यामध्ये रॉड टाकायची गरज नाही कारण ते पूर्ण अलाइनमेंट इज विथ द रोबोट. रोबोट ऑटोमॅटिक सेल्फ अलाइन होतो आणि तो आपोआप जेवढं प्लॅन केलं तेवढंच बोन काढणार. ओके. आणि या रोबोटला हॅप्टिक बाउंडरी आहे. म्हणजे त्याला एक असं हॅप्टिक व्हर्चुअल वॉल आहे. त्यापेक्षा बाहेर त्याची सॉ ब्लेड जाणार नाही. मग ओके. चुकून तुमचं लिगामेंट कट होणं किंवा रक्तवाहिनी कट होणं हे होणार नाही कारण इट्स अ हॅप्टिक रोबोट. आणि म्हणजे जे आधी ह्युमन एरर्स व्हायचे, की डॉक्टरांकडून चुकून ऑपरेशन करताना नस फटली किंवा लिगामेंट तुटला. आता यामध्ये होत नाही कारण ते रोबोट इज नॉट अलाउइंग टू गो बियॉन्ड दॅट बाउंडरी. त्याच्या बाहेर ते तुमचं सॉ ब्लेड जाणार नाही आणि तुमचं जे सर्जरी ते 100% ह्युमन एरर फ्री असतं सर्जरी बेसिकली. त्यामुळे ते आपण पेशंटला खात्रीशीर रिझल्ट देऊ शकतो. तर ते एडवांटेज आहे रोबोटिक सर्जरीचा. पण भीती नाही वाटत का, की रोबोटकडनं कधीच एरर नाही होऊ नाही शकत होणार का? कारण ते हे जे रोबोट आहे ते सीटी स्कॅन बेस्ड रोबोट आहे ओके. आणि प्रत्येक पॉइंटला एक चेक पॉइंट असतो. समजा आता आपण रजिस्ट्रेशन केलं, तर तो रोबोट आपल्याला सांगतो, की तुम्ही व्हेरिफाय करा आणि प्रत्येक स्टेजला आपण व्हेरिफाय करतो आणि तरच ते पुढे जाणार ओके. आणि त्यामुळे काही एरर होत नाही. कारण तुमचं सीटी स्कॅन इज अ बेस. कारण सीटी स्कॅनवर ते व्हेरिफाय करून पुढे ऑपरेशन करतो. आणि शेवटी कसं आहे, की हे रोबोटिक सर्जरी तुम्हाला ट्रेनिंग लागते. त्याला असं नॉर्मल डॉक्टर करू शकत नाही. ओके. त्याला स्पेशल रोबोटिकसाठी एक तुम्हाला ट्रेनिंग होऊन सर्टिफाय व्हावं लागतं. मग तुम्ही रोबोटिक सर्जरी करू शकता. ओके. आणि दुसरा एडवांटेज रोबोटिक सर्जरी, की तुमचा बोन कट जे आहे ते एकदम मिनिमल असतं. जेव्हा आपण नॉर्मल सर्जरी करतो तुमचे जवळपास 1 ते 2 सेंटीमीटर बोन कट होतो. रोबोटिक रोबोटिक सर्जरीमध्ये फक्त 1 ते 2 मिलीमीटर बोन कट होतो. बरं. एवढा फरक आहे. म्हणजे हां. बोन प्रिझर्व्हिंग आणि तुमचं बोन मॅरो पण ओपन करत नाही. त्यामुळे ब्लीडिंग खूप कमी असते. बोन मॅरो लॉस होत नाही. कारण बोन मॅरोमध्ये सगळं आपले सेल्स असतात. WBC हे सगळं. ते सगळं जात नाही. रक्तस्राव खूप कमी असतं आणि पेन पण खूप कमी असतं. आता गुडघ्याला लिगामेंट्सची पण ऑपरेशन्स करायला लागतात. तर येस. ते कसं केलं जातं आणि त्याच्या काय प्रोसिजर्स आहेत? गुडघ्याचं पण आता बोललो, की सगळ्यात कॉमन लिगामेंट त्याला 4 लिगामेंट असतात. हां. ACL, PCL, MCL, LCL. तर 2 आतमध्ये असतात त्याला ACL आणि PCL म्हणतो आणि 2 साइडला असतात. आता कुठला लिगामेंट तुटलाय ते आधी बघावं लागतं. त्यानुसार ते ट्रीटमेंट आहे. काही लिगामेंटला ऑपरेशनची गरज पडत नाही. जसं MCL, LCL हे एक्स्ट्रा आर्टिक्युलर लिगामेंट आहे, बाहेरचे लिगामेंट आहे. ते आपोआप बेल्ट दिला, गोळ्या दिल्या, रेस्ट दिला, की आपोआप 3 आठवडे त्याला आराम दिला, की आपोआप ते बरं होऊन जातं. त्याला इमोबिलाइज करायचं, आपोआप ते हील होऊन जातं. हां. ACL, PCL हे इंट्रा आर्टिक्युलर लिगामेंट म्हणजे सांध्याच्या आतमध्ये लिगामेंट आहे. त्यांना रक्तस्राव पुअर असतो. मग ते लवकर भरत नाही. मग ते तुटलं की त्याला ऑपरेशनच पर्याय आहे. ओके. मग त्याला आपण आता भरपूर ट्रीटमेंट नवीन आहे. त्यामध्ये आपण ऑल इनसाइड ACL टेक्निक करतो. त्यामध्ये आपण जे लिगामेंट बसवतो त्यामध्ये तुमचा मसलचा आपण ग्राफ्ट घेतो, हॅमस्ट्रिंग मसलचा. त्याला आपण ऑल इनसाइड टेक्निकने म्हणजे स्क्रूशिवाय होणारी एक नवीन टेक्निक आहे. त्यामध्ये बोन टनल जास्त मोठी होत नाही. आणि अजून एक लेटेस्ट आता आले त्याला आपण ज्युएल ग्राफ्ट म्हणतो. त्या सिंथेटिक ACL ग्राफ्ट आहे. बरं. मग तुमचं स्नायू पण काढायची गरज नाही. ओके. ते आपण सिंथेटिक ग्राफ्ट आपण बसून त्याला ACLला आपण ट्रीट करतो. ACL किंवा PCL आपण ऑपरेशन करून दुर्बीणचा दौरा ऑपरेशन आहे. त्याला तुम्हाला हॉस्पिटलला 1च दिवस थांबावं लागतं. ऑपरेशनला 1च तास लागतो आणि त्याला रिहॅब पण खूप फास्ट होतो. त्याला हे सिंथेटिक ग्राफ्ट आहे. त्याला जास्त रेस्टची गरज नाही काही. तुम्ही इतके ऑपरेशन्स केलेत आत्तापर्यंत. अ, तुम्हाला लक्षात असलेली कुठली अशी एक युनिक इंटरेस्टिंग केस आहे का, की ज्याला खूपच त्रास होत होता तुमच्याकडे यायच्या आधीपासनं? असं एक एक पेशंट होता ती आम्ही त्याचा खुब्याचं ऑपरेशन केलंय. हं. ते शेतकरी होता. तर त्याचं वय जवळपास एक 55 वर्षाचा माणूस होता. त्याचा एक खुबा आधी ऑलरेडी ऑपरेट झाला होता 3 वर्षाआधी दुसऱ्या हॉस्पिटलला आणि तो माझ्याकडे हिपच्या प्रॉब्लेमसाठी होता. आता मी खुब्याचं ऑपरेशन आम्ही ते डिफरंट टेक्निकने करतो. त्याला डायरेक्ट अँटी अप्रोच म्हणतो आणि आम्ही रोबोटिक्सचं पण वापर करतो या ऑपरेशनमध्ये. हो. तर या पेशंटला आम्ही ते ऑप्शन दिलं. त्याला हे ऑपरेशन झाल्यानंतर 20 दिवसानंतर तो आपल्या कामाला परत जाऊ शकला. तर हे त्या पेशंटने मला सांगितलं, की मागच्या ऑपरेशनला त्याला 6 महिने लागले होते नॉर्मल व्हायला. हं. यावेळेस फक्त 20 दिवसात कसं झाला? तुम्ही काय जादू केलं त्यामुळे मला विचारलं. तर हे जादू आमचं ते अप्रोचचं आहे. त्यामध्ये आपण त्याला अँटी अप्रोचने हिप रिप्लेसमेंट करतो. आता खुब्याच्या ऑपरेशनसाठी तुम्ही मगाशी म्हणालात, की एक डायरेक्ट अँटिरियर अप्रोच तुम्ही वापरता. तर हे काय आहे आणि कसं केलं जातं हे?
तर खुब्याच्या ऑपरेशनला आपण टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. तर हे जे ऑपरेशन आहे त्यामध्ये आपण नवीन बॉल आणि नवीन कप लावतो जॉइंट. तर हे ट्रेडिशनली जेव्हा ही टेक्निकच्या आधी मी पण दुसरं टेक्निक करतो. त्याला पोस्टरोलॅटरल टेक्निक किंवा अँट्रोलॅटरल टेक्निक म्हणतो. त्यामध्ये आपण सांधा मागनं जायचं किंवा साईडने जायचं. अप्रोच म्हणजे बेसिकली खुब्याला पोहोचण्यापर्यंत जाणारी अप्रोच आहे. तर हे जे दोन्ही ऑपरेशन होते पोस्टरोलॅटरल किंवा अँट्रोलॅटरल त्यामध्ये पेशंटच्या ऑपरेशनचा चिरा जवळपास 30 सेंटीमीटरचा होता. म्हणजे 25 ते 30 सेंटीमीटरचा चिरा असतो एवढा मोठा. त्यामध्ये 60 ते 8 स्नायू कट होतात आणि इम्प्लांट बसवतो आपण, बॉल बसवतो, कप बसवतो. बसवल्यानंतर हे सगळं आपण स्नायूला शिवतो आणि रिपेअर करतो डॉक्टर क्लोजरच्या आधी. आणि जे फाडलंय त्याला परत आपण रिपेअर करून टाकतो. पण जेव्हा तुम्ही मसल कट करून रिपेअर करतात, ते मसलची 50% ताकद कमी होऊन जाते. त्यामुळे तो सांधा लूज असतो आणि त्यामध्ये भरपूर पथ्य असतात. म्हणजे हिप रिप्लेसमेंट नंतर डॉक्टर पेशंटला सांगतो, की तुम्ही खाली बसू नका, मांडी घालू नका, टॉयलेटला कमोड वापरा, पुढे वाकायचं नाही, सिंपल शूलेस पण बांधता येत नाही. तर हे एवढे रिस्ट्रिक्शन असतात. आणि हे सगळं आपण जेव्हा कंपेअर करतो डायरेक्ट अँटीरियर अप्रोचने, जे आम्ही समोरून करतो, त्यामुळे चिरा फक्त 8 सेंटीमीटरचा असतो. म्हणजे माझ्या 2 बोटांचं अंतर एवढं चिरा असणार फक्त. यामधनं पूर्ण हिप रिप्लेसमेंट सर्जरी करतो. यामध्ये आपण एकही स्नायू कट करत नाही. म्हणजे 2 स्नायूला आपण पडद्यासारखं साईडला करतो आणि ऑपरेशन झाल्यावर परत ते स्नायू जागेवर येतात. एकही स्नायू कट झाला नाही, एकही स्नायू रिपेअर झाला नाही. त्यामुळे एकही स्नायूची ताकद 50% कमी होणार नाही. तर सांधा नॅचरल सांध्यासारखा स्टेबल असतो, निसटत नाही. तुम्ही कुठलीही मूव्हमेंट करा, सांधा निसटणार नाही. या ऑपरेशननंतर तुम्ही सेम डे मांडी घालून बसू शकता. तुम्हाला खाली बसता येते, मांडी घालता येतं, इंडियन टॉयलेट वापरता येतं, जिने चढणं, पुढे वाकणं, शूलेस बांधणं, टू व्हीलर चालवणं, ट्रॅक्टर चालवणं, सगळं करता येतं. इव्हन हॉर्स रायडिंग इज ऑल्सो पॉसिबल. म्हणजे घोड्यावर पण बसून काही पण करू शकता आणि नॉर्मल पाय टाकता येतं. जे दुसरे पेशंट असतात, जे मागणं ऑपरेशन करतात, त्यामध्ये त्यांना इव्हन मोटरसायकलवरती बसायला पण त्रास होतो. यामध्ये त्यांना काही वाटत नाही ऑपरेशन झाल्यासारखं. म्हणून पण ते उदाहरण दिलं मी ते शेतकरीचा. तर तो शेतकरी 15 दिवसात कामाला गेला आणि त्याला सगळं मूव्हमेंट परत नॉर्मलसारखं करता आलंय. तर हे डिफरन्स आहे. तुम्हाला स्वतः म्हटलं, "सर माझं मागचं ऑपरेशन आणि या ऑपरेशन जमीन आसमानाचा फरक आहे." यामध्ये मला जाणवलंच नाही माझं ऑपरेशन झालं म्हणून. पण आधीचा जो ऑपरेशन पॅटर्न आहे त्याच्यानी ती मूव्हमेंट कायमची रिस्ट्रिक्ट होते का कायमची ती इव्हेंच्युअली रिपेअर कायमची होते? रिस्ट्रिक्ट. कारण तो सांधा कायमस्वरूपी लूजच असणार. ओके. आणि ते स्नायू कधी नॉर्मल फंक्शन येणार नाही. कारण तुम्ही एकदा कट करून रिपेअर केलं, की कुठलाही स्नायू परत 100% होत नाही. ओके. म्हणून मसल डॅमेज एकदा केलं, की ते परमनंट डॅमेज असतो. ओके. तर त्या स्ट्राँग फायबर्स विल नेव्हर बिकम ॲज स्ट्राँग ॲज नॉर्मल. ते नॉर्मलसारखं होणारच नाही ते. तर तुमची आत्तापर्यंतची सगळ्यात अवघड सर्जरी कुठली आहे? आता असं तर भरपूर आहे. पण एक केस मला आठवतं, की ते आपण एक यंग पेशंट होती 32 वर्षाची. त्या दोन्ही खुबे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमुळे फ्यूज झाले होते. फ्यूज म्हणजे ते खुबा आणि पेल्विस आणि स्पाइन एकच हाड झाला होता. बापरे! पूर्ण फ्यूज म्हणजे त्याला मूव्हमेंट काहीच नव्हतं. तर ती स्ट्रेचरमध्ये आमच्याकडे आली होती. त्याला नॉर्मल बसता पण येत नव्हतं. आणि दोन्ही पाय असा वेगळ्या अँगलमध्ये फिक्स झाले होते. म्हणजे काहीच मूव्हमेंट नव्हती त्याला. फक्त गुडघ्यात मूव्हमेंट व्हायची. खुब्याला 1 डिग्री पण मूव्हमेंट नव्हती. तर तिला आम्ही अँटेरियर अप्रोचने रोबोटिकने टोटल हिप रिप्लेसमेंट केलं. आणि हा भारतातली पहिली सर्जरी होती. जे रोबोटिकने बायलॅटरल दोन्ही खुबे एका दिवशीच आम्ही अँटेरियर अप्रोचने छोटं इन्सिजन घेऊन ऑपरेशन केलं. आता ती पेशंट नॉर्मल चालतीये. ती वॉक करते, सगळं नॉर्मल सगळं एकदम नॉर्मल मूव्हमेंट आहे. तर ही एक खूप चॅलेंजिंग केस होतं. कारण ते केसमध्ये चॅलेंज काय होतं, की मूव्हमेंट काहीच नाहीये. तर तुम्ही जेव्हा ऑपरेशन करतो छोट्याशा विंडोमध्ये, तर जे तुमचं ॲस्ट्रोब्लम प्रिपरेशन आहे, तो थोडा डिफिकल्ट असतो. आणि ते जे खुब्याचा बॉल आहे, ते कपला फ्यूज आहे ऑलरेडी. मग तुम्हाला सांधा दिसत नाही, सांधा कुठे. तर हे रोबोटिकमध्ये फायदा होतो, की तुमचं ते अलाइनमेंट आणि बॅलन्स आणि कप प्लेसमेंट, इम्प्लांट प्लेसमेंट परफेक्ट असतो. ओके. त्यामुळे ते तिचे खुबे एकदम नॅचरल खुबेसारखे झाले आणि एकदम नॉर्मल चालू शकतात. सर कोविड नंतर खुब्याच्या त्रासामध्ये किंवा जॉइंट प्रॉब्लेम्समध्ये काही नवीन आजार किंवा काही नवीन डेव्हलपमेंट आली आहे का? खुब्याचा बघा सगळ्यात कॉमन होणारा त्रास आहे त्याला आपण एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो किंवा एव्हीएन म्हणतो आपण आता. सगळ्यांना माहिती आहे आता एव्हीएन म्हणजे काय? की खुब्याला जे बॉल असतो त्याचा रक्तस्राव बंद पडून जातो. ओके. आता खुबा एक बॉल अँड सॉकेट जॉइंट आहे. तर जे सॉकेट त्याला काही होत नाही, पण जे बॉल आहे त्याच्या आतली जी रक्तवाहिनी त्याला एकच रक्तवाहिनी असते ते बंद पडून जाते. आणि ते बंद पडल्यामुळे हे बॉल आहे त्याला रक्तस्राव भेटत नाही आणि तो सडायला सुरुवात होतो. त्याला आपण एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. तर कोविडमुळे हा त्रास काय वाढला? कारण कोविड मुळे 2-3 प्रॉब्लेम होतात. एक तर कोविडचे जे पेशंट होते त्यांना भरपूर दिवस ॲडमिट होऊन रेमडेसिवीरचे इंजेक्शन लागले किंवा स्टेरॉइडचे इंजेक्शन लागले. तर हे रेमडेसिवीर, स्टेरॉइड किंवा कोविड हा आजारामुळे पण तुमचं ब्लड आहे ना थोडं घट्ट होऊन जातो. ओके. त्यामध्ये क्लॉटिंगचे चान्सेस वाढतात. मग त्यामुळे हे पेशंट्स खूप वाढले. कोविडमुळे खुब्याचे एव्हीएनचे पेशंट्स खूप वाढले. प्लस
हा त्रास आता अल्कोहॉलिक पेशंटमध्ये भरपूर असतो, की स्पेशली जे जेंट्स असतात. हं. हे एव्हीएनचा त्रास किंवा खोब्याचा त्रास जास्त मेल पेशंटमध्ये असतो, म्हणजे माणसांमध्ये जास्त असतो. ओके. कारण अल्कोहॉल घेणं, स्टेरॉइड्सच्या गोळ्या घेणं, हं. वेट बिल्डिंग बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइड्स घेणं किंवा स्किन प्रॉब्लेमसाठी स्टेरॉइड घेणं हं. किंवा कोविडमध्ये दिलेले स्टेरॉइड किंवा रेमडेसिवीर यामुळे कोविडमुळे किंवा हे सगळं कारणामुळे खोब्याचा त्रास खूप वाढला, म्हणजे 10 पटीने वाढलेला आहे. बरं. आधी आम्ही महिन्यातून 1-2 पेशंट करायचो खोब्याचं ऑपरेट. आता 50-60 पेशंट करतो. बापरे! म्हणजे एवढे वाढले, म्हणजे की एव्हीएन कोविडमुळे खूप वाढलाय हं. आणि खूप त्रास होतो पेशंटना. दोन्ही पाय खराब होतात, चालता येत नाही, बसता येत नाही, मांडी घालता येत नाही हं. आणि खुबा त्याला कसं आहे, की एव्हीएन जे त्रास आहे ना, त्याला तुम्ही रिव्हर्स करू शकत नाही. तर हे जे त्रास आहे ते म्हणजे बंदूकमध्ये निघालेली गोळीसारखं आहे. त्याला ओके. तुम्ही स्टॉप करू शकत नाही. हां. आपण गोळ्या औषधाने किंवा ट्रीटमेंट त्याला आपण स्लो डाउन करू शकतो. पण त्याला रिव्हर्स करता येत नाही. समज आहे लोकांचा असा, की अशी ऑपरेशन झाल्यानंतर कायमची रिस्ट्रिक्शन्स येतात. नीट मूव्हमेंट करता येत नाही. तर हे खरं आहे का? असं नाहीये, कारण आता बघा इम्प्लांट खूप चांगले आलेले आहे हां. आणि ऑपरेशन करण्याची पद्धत पण अत्याधुनिक आता वी हॅव हो. रोबोटिक्स. तर त्यामुळे आम्ही पेशंटला ॲज नॅचरल म्हणजे नैसर्गिक सांधा पण सांधा देऊ शकतो. पण त्याला आम्ही पेशंटला सांगताना काय म्हणतो, की तुम्ही मांडी घालू शकता. हं. तुम्ही रोज मांडी घालू नका. आता जे इम्प्लांट आहे तुम्ही प्रत्येक इम्प्लांट तुम्ही चांगलं ऑपरेशन केलं तुम्हाला मांडी पण घालता येईल, जिने चढता येणार, वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, ट्रेकिंग सगळं करता येतं. हं. पण तुम्ही रोज मांडी घातली, की तुमचं परत ते लोड वाढणार. करेक्ट. परत 8 पटीने लोड वाढला, की तुमच्या इम्प्लांटची लाईफ कमी होईल. समजा आता एक सांधा आहे त्याची लाईफ समजा 20 ते 25 वर्ष आहे. हं. तुम्ही रोज मांडी घातली, त्याची लाईफ मग 25 वर्ष न होता 10 ते 15 वर्ष होऊन जाईल. हं. मग तुम्हाला ते सांधा जास्त टिकवायचं असेल लाईफमध्ये, मग तुम्ही त्याला व्यवस्थित वापरा. जसं आपण गाडी घेतली, त्याला चांगल्या रस्त्यावर चालवलं, की टायर असेच चालणार. हां. त्याला खराब चालवलं, की त्याला टायर लगेच झिजतात ते. मग तसंच ते तुम्ही सांध्याला चांगलं वापरला, हं. तर जास्तीत दिवस चालणार. तुम्ही सगळं मूव्हमेंट करू शकणार. हं. पण फक्त कधीतरी. हं. म्हणजे पूजा असेल, कोणाच्या घरी गेले, तर त्यामध्ये मांडी घाला, काही प्रॉब्लेम नाही. हं. मग तुम्ही रोज 4-5 तास बसून काम करताय, रोज मांडी घालताय, तर करता येतं, पण त्याने इम्प्लांटची लाईफ कमी होते. हं. पण मग ती इम्प्लांटची लाईफ कमी झाल्यावर परत ऑपरेशन करावं परत लागतं करावं का? लागतं. बाप बरं. तुम्हाला अजून एक ऑपरेशन टाळायचं असेल, हां. तर हे सगळं मूव्हमेंट रोज करायची नाही. तर एक खूप मोठं मिथ आहे. आता ते मिथ आहे का ते तुम्ही सांगा, की उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यावरती जास्त प्रेशर येतं. हे कितपत खरं आहे? हा एक खूप कॉमन मिथ आहे. हां. माझा स्टाफ पण मला म्हणतो, "उभे राहून पाणी पिऊ नका, गुडघ्यात पाणी गेलं." तर हे खूप चुकीचा मिथ आहे. त्याचा काही फरक पडत नाही. ओके. कारण आपण पाणी पितो, पोटात जातं, गुडघ्यात जात नाही हं. आणि त्याने काही फरक पडत नाही. भरपूर मिथ आहे. काही लोक म्हणतात, की आता ऑपरेशननंतर भात नाही खायचा, हं. वांगे नाही खायचे, हं. इन्फेक्शन होतं, पू होतो. असं काही नसतं. हं. तुम्ही सगळं खाऊ शकता. फक्त समजा डायबिटिक पेशंट तुम्ही शुगर कंट्रोल ठेवा. हं. गोड खायचं नाही. बाकी काही म्हणजे बेसिकली डायबिटिक पेशंटला मी रिस्ट्रिक्शन देतो. बाकी कुठलाही पेशंट कुठल्याही ऑपरेशन काही रिस्ट्रिक्शन करत नाही. ओके. उभे राहून पाणी प्या किंवा कुठलाही ऑपरेशन कुठलाही जे काही पण खा, पण फक्त तुमचं शुगर असतं कंट्रोल ठेवायचं. हं, हं. शुगर डायबिटिक पेशंटला डायबिटिक डाएट द्यावं हो. लागतं. त्यांना गोड देऊ शकत नाही, भात देऊ शकत नाही किंवा काही फळं त्यांना अलाउड नसतात. मग त्यानुसार त्यांना ते केलं की इन्फेक्शन होत नाही. अ, आपले आजी-आजोबा साधारण एक उपाय करतात घरगुती, की गुडघ्याला किंवा जॉइंटला शक्यतो काही त्रास होत असेल, तर त्याला तेल चोळल्याने त्यांना बरं वाटतं. तर त्यांनी खरंच रिकव्हरी होते का? किंवा बरं वाटू शकतं का? हां, हे पण एक खूप चांगला प्रश्न आहे, की काही पेशंट विचारतात, "सर मी हे क्रीम लावू का? क्रीमने होऊन जाईल का बरं?" हां. हां, तर तुम्ही कुठलाही तेल बघा किंवा क्रीम बघा, ते त्यामध्ये कॅम्फर किंवा हे ऑक्सिसिन म्हणून एक इरिटेंट असतो. हो. बेसिकली हे काउंटर इरिटेंट आहे. तेव्हा आपण जेव्हा स्किनला लावतो, तर एक बर्निंग सेन्सेशन होतं आपल्याला, करेक्ट. बरोबर? हो. तर याने काय होतं, की ते क्रीम आतमध्ये जात नाही किंवा ते तेल आत जात नाही. हं. पण आपला मेंदू कन्फ्यूज होऊन जातो. तो जुनं दुखणं विसरून जातो. आणि हे नवीन दुखणं जे बर्निंग सेन्सेशन त्याला वाटतं, की आता गुडघा बरं झालाय. कारण तो बर्निंग सेन्सेशन इज मास्किंग युअर ओल्ड पेन. म्हणजे ते जुनं दुखणं त्याला हं. तो कन्फ्यूज करून टाकतो मेंदूला आणि आपल्याला वाटतं, की आता बरं वाटतंय. पण बेसिकली हे प्लेसिबो आहे. त्याने त्रास बरं होत नाहीये, पण हां. तुमचं दुखणं तुम्ही विसरून जा थोडं डायव्हर्ट होतंय. डायव्हर्ट होतं. अशी एखादी केस असेल ज्यामध्ये तो माणूस जो आहे, पेशंट जो आहे तो फिटच नाहीये किंवा त्याला नाही करता येणार आहे सर्जरी. तर तेव्हा त्याचं हे जे पेन आहे ते कशाप्रकारे कमी केलं जाऊ शकतं? आता समजा काही पेशंट येतात, की त्यांना सिव्हिअर हार्ट डिसीज आहे. हां. म्हणजे किंवा पेन भरपूर आहे, पण ऑपरेशन करण्यासाठी फिटच नाही पेशंट. बरोबर. मग त्यांना आम्ही पेन मॅनेजमेंट ट्रीटमेंट करतो. त्यासाठी आपण काय करतो, की त्यांना पेन ब्लॉक देऊ शकतो. एक तर आहे गुडघ्यामध्ये आपण इंजेक्शन देऊ शकतो. त्याला एनेस्थेशियाचं इंजेक्शन देतो किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शन देतो. हं. दुसरा ऑप्शन आहे, की त्याला आपण पेन ब्लॉकचं एक त्याला कूल आर-एफ थेरपी म्हणतो. म्हणजे हं. रेडिओ फ्रिक्वेन्सी थेरपी आहे. त्यामध्ये आपण जे नसा आहे, गुडघ्यापासून मेंदूला जाणारे जे पेनफुल स्टिम्युलस जातो, हं. त्याला आपण बर्न करून टाकतो. म्हणजे हं. गुडघ्याजवळ जे नसा आहे, त्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सीने कोल्ड ॲब्लेशन त्याला
बंद करून टाकतो. ओके. मग ते गुडघ्यापासून जाणारा जी वेदना आहे ब्रेनपर्यंत ते जाणार नाही. मग पेशंटचं पाय सरळ होणार नाही, पाय तसंच राहणार. फक्त पेन थांबू शकतो. ओके. म्हणजे बेसिकली हे 2 ते 3 महिने किंवा 6 महिनेपर्यंत काम करू शकतो. हं, आता चांगला आर-एफ दिला की कधी-कधी 1-1.5 वर्ष पण काम करतो. हं, हं. तर समजा ऑपरेशन नाही करायचं असेल तर हे एक ऑप्शन आहे. तुम्ही एक इंजेक्शन किंवा आर-एफ थेरपी घ्या, रेडिओ फ्रिक्वेन्सी. त्याने तुमचं पेन कमी होऊन जाईल आणि लागलं की परत तुम्ही सेम आर-एफ 1 वर्षानंतर परत रिपीट करू शकता. हं. कारण हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे. तर हां. आपण अल्ट्रासाउंड थेरपी, अल्ट्रासाउंड मशीनमध्ये बघून कुठली नस कुठे आहे त्याला आपण बघून ते इंजेक्शन देतो. आता हा सगळा नवीन तंत्रज्ञान आहे. तर हे आल्यावर त्याच्याच बरोबर वाढणारा खर्च पण आहे. तर ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत किंवा ही जी ऑपरेशन्स आहेत, ही नॉर्मलपेक्षा जास्त महाग आहेत का? तर हे जे ऑपरेशन आहे, जे बेसिकली रोबोट आहे. हं. रोबोट इज अ बिग इन्व्हेस्टमेंट. रोबोटमुळे कॉस्ट वाढतो. हां. पण जसं आता आम्ही आर्कस हॉस्पिटलला आम्ही करतोय, तर आम्ही पेशंटकडून एकही रुपया एक्स्ट्रा घेत नाही रोबोटिक सर्जरीसाठी. बरं. आम्ही त्याच प्राईसमध्ये जे बाकी हॉस्पिटल नॉर्मल सर्जरी करतात, हं. त्या प्राईसमध्ये आम्ही त्यापेक्षा पण कमीमध्ये आपण रोबोटिक सर्जरी करतोय. बरं. कारण आमचा मेन उद्देश आहे, की ही जी ट्रीटमेंट आहे, गरिबांना आणि श्रीमंतांना सेम ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. हं, असं नाही, की गरीबला आपण साधा करतो आणि श्रीमंतला खूप चांगला करतोय. हं. तर प्रत्येकाला पेन फ्री जॉइंट पाहिजे आणि त्यासाठीच मला हे टेड टॉकमध्ये पण मी बोललो होतो, हं. की ऑल ऑफ अस डिझर्व्ह द सेम ट्रीटमेंट. म्हणजे प्रत्येकाला सेम श्रीमंताला पण सेम सांधा, गरीबाला पण सेम सांधा हं. आणि प्रत्येकाला पेन फ्री वेदनारहित मूव्हमेंट पाहिजे. हं. तर तसं उद्देश आहे आणि त्या निसर्गाने पण ते आर्कस हॉस्पिटलला आपण हे रोबोटिक सर्जरीज करतोय हं. आणि आता आम्ही मागच्या वर्षी 1500 सर्जरी केल्या बरं. आणि सगळे पेशंट आर व्हेरी हॅपी. ह्या दोन्ही सर्जरीजला साधारण किती खर्च येतो? आता गुडघ्याचं जे ऑपरेशन आहे, पण समजा त्याला रोबोटिक सर्जरी करणार, तर ते 1,80,000 पासून 2,50,000 पर्यंत पॅकेज आहे. म्हणजे ओके. तुमच्या रूमनुसार कॅटेगरी तुम्ही जनरल वॉर्डला घेणार का हां. प्रायव्हेट रूम त्यानुसार. आणि खुब्याला पण तसंच. खुब्याला चांगला इम्प्लांट वापरला सिरेमिक म्हणजे सिरेमिकचं बॉल सगळ्यात जास्त टिकणारा तो वापरला, तर एक 2,50,000 पासून 4,00,000 पर्यंत पॅकेज आहे वेगळे-वेगळे इम्प्लांट आणि रूमच्या कॉम्बिनेशननुसार. हं. मग बेसिकली आम्ही पेशंटशी डिस्कस करतो, की त्यांना त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हं. आणि त्यांचं बजेट आणि त्याच्यानुसार पण ते प्लॅन करून त्यांना योग्य त्यांच्या सुटेबल सांधापर्यंत त्यांना डिस्कस करून ते लावून देतो. ग्रामीण भागातले लोक ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा स्वीकार करतायत का? मग तुम्ही बोललो पण अवेअरनेस खूप वाढला आहे. हो. आता लोकं ओ-पी-डीला येतात, "सर मला रोबोटिक सर्जरी करायची." असं डायरेक्ट येऊन बोलतात, की "सर मला तुमच्याकडून रोबोटिक सर्जरी करायची आहे." मग त्यांना आता Google किंवा YouTube हे मुळे भरपूर लोकांना आता सगळं माहिती आहे, हं, की कसं रिझल्ट येतात. आणि ग्रामीण लोकांना पण आता काही खूप लोकं खूप गरीब आहे. हं, तर आम्ही त्यांना काही एक्स्ट्रा चार्ज करत नाही. त्या हं, सेम ट्रीटमेंट कॉस्टमध्ये आम्ही त्यांना रोबोटिक सर्जरी करून देतो आणि आम्ही भरपूर लोकांना सवलत पण करतो, की थोडा डिस्काउंट करून. हं. कारण जे अफोर्डच करत नाही. काही लोकांकडे खायला प्यायला पैसे नाही. हो, हो. मग त्यांना पण आम्ही थोडं फंड रेझिंग करून किंवा हे Facebook आणि Instagramवरून ते फंड रेझिंग करून मी ऑप्शन करतो भरपूर लोकांना. ह्या ऑपरेशन्स नंतर रिहॅबचं किती महत्व आहे? रिहॅब खूप इम्पोर्टंट आहे. हां. आता आपण रिहॅब आधी अजून एक मी गोष्ट बोलतो तुम्हाला, की रिहॅब आधी आता तुम्ही व्हॉट इज मोर इम्पोर्टंट प्रीहॅब. ओके. आता आम्ही प्रीहॅब करतो बेसिकली. बरं. म्हणजे ऑपरेशनचे होण्याच्या आधीचा रिहॅबला प्रीहॅब म्हणतो आम्ही. हं, हं. तर जेव्हा पेशंट ओ-पी-डीला येतो, हं. त्यांना आम्ही चेक करतो. समजा मी ऑपरेशन त्यांना सजेस्ट केलंय. पेशंट रेडी झाला ऑपरेशनसाठी. मग त्यांना आम्ही लगेचची डेट देत नाही. त्यांना आम्ही 15 दिवस आधी प्रीहॅब करतो. हं. तर प्रीहॅबमध्ये त्यांचा डाएट म्हणजे त्यांना हाय प्रोटीन डाएट सुरू करणं, प्रोटीन पावडर, काही सप्लिमेंट्स देणं आणि व्यायाम, एक्सरसाइज आणि त्यासोबत त्यांच्या पूर्ण बॉडीचा पण फिटनेस करतो. हं. त्यामध्ये फुल सिस्टम चेक करतो. त्यांचं ऑपरेशन झेपण्याची ताकद आहे का? बरोबर. सगळं त्यामध्ये ई-सी-जी सगळं टेस्ट आले सगळं हं. ई-सी, 2डी एको वगैरे. तर हे सगळं झाल्यानंतर प्लस पेशंटला आम्ही सांगतो तुम्ही 15 दिवस हे सेट ऑफ व्यायाम रोज करायला पाहिजे. त्याने काय होतं की स्नायूला एक मसल मेमरी डेव्हलप होते हं, आणि सेम ऑपरेशननंतर मग पेशंटला रिकव्हरी खूप फास्ट असते. हं. तर त्यांना जे रिहॅब लागणारा रिहॅब आहे, तो खूप सोपा होऊन जातो. बरं. आता नंतर ऑपरेशननंतर किंवा ऑपरेशन झाल्या-झाल्या आपण रिहॅब चालू करतो. मग पेशंटला आम्ही सेम डे सकाळी ऑपरेशन झाला 4 तासामध्ये पेशंटला आम्ही चालवतो. सेम डे दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन किंवा दोन्ही खुब्याचं ऑपरेशन पेशंट सेम डे चालू शकतो. हं. आणि रोबोटिकमध्ये फायदा आहे की दोन्ही पाय आम्ही एकत्र एका दिवशी एकाच वेळेस करू शकतो सेम भूलमध्ये. हां, हां. आधी एक-एक करून करायचे. हां, आणि पेशंटला नॅचरल जॉइंटसारखं वाटतं. असं वाटत नाही की कृत्रिम काही आर्टिफिशियल लावलंय. हां. त्यांना सगळं मूव्हमेंट करता येतं. नॉर्मल चालता येतं. सायकलिंग, वॉकिंग, स्विमिंग सगळं करता येतं. आता माझे पेशंट ट्रॅक्टर पण चालवतात दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यावर. ते काय एक पेशंट आहे ते स्कुबा डायव्हिंग करते मलेशियाला जाऊन. त्याचे पण व्हिडिओ आहे माझ्याकडे. हां. तर हे तुम्ही दाखवू शकतो मला ते खूप ग्रॅटिफायिंग रिझल्ट्स विथ दिस टेक्निक. फिजिओथेरपी ही कंपल्सरी आहे का रिहॅबमध्ये? तर
फिजिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे. हं. कारण नुसतं ऑपरेशन करणं आणि पेशंटला सोडून टाकणं म्हणजे तसं चुकीचं आहे. कारण तेव्हा रिझल्ट येणार नाही. हं. फिजिओथेरपी आणि सर्जरी सर्जन दोन्हीचा 50-50% रोल आहे हं. पेशंटच्या रिकव्हरीसाठी. कारण नुसतं ऑपरेशन करणं आणि इम्प्लांट बसवून देणं म्हणजे काम संपलं असं नाहीये. हं. कारण हे जे प्रोटोकॉल आहे, आम्ही पूर्ण प्रोटोकॉल डिझाइन केलेलं आहे आर-के-एस हॉस्पिटलला. तर त्यामध्ये आपण पेशंटला ऑपरेशन झाल्यावर आमचा एक सेट प्रोटोकॉल आहे, की तुम्ही पहिल्या आठवड्यात हे मूव्हमेंट्स आणि हे एक्सरसाइज करायचे. मग सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक असं. मग टोटल रिहॅबला 6 ते 8 आठवडे लागतात ओके. आणि त्यामध्ये पेशंटचे व्यायाम चेंज होत जातात. दर आठवड्याला काही-काही नवीन-नवीन व्यायाम ॲड होतात. हं. तर थेरपी करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक पेशंटला ज्यांना त्यांचं ऑपरेशन आपण प्लॅन करतोय, मग प्रत्येकाला थेरपी कंपल्सरी करायची आहे. परत बॅक टू नॉर्मल लाईफ यायला म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज ते करत होते त्याच इंटेन्सिटीने करायला किती वेळ लागू शकतो? तर ते पण ऑपरेशननुसार डिपेंड असतात. समजा तुम्ही रोबोटिक गुडघ्याचं ऑपरेशन केलंय, तर त्यांना जवळपास एक 6 आठवडे ते 8 आठवडे लागतात ओके. नॉर्मल व्हायला. हं. आणि सेम तुम्ही समजा नॉन रोबोटिक केलं असेल, तर त्याला 4 ते 5 महिने लागतात. हो. बरोबर. खुब्याचा आता विथ अँटी रिप्रोच रिकव्हरी टाईम्स खूप खूप कमी झाला आहे. म्हणजे 15 ते 20 दिवसात ते नॉर्मल ॲक्टिव्हिटी सगळं करू शकतात. बरं. शेतात ते सगळं काम करू शकतात. हां. सायकलिंग, मोटरसायकल चालवणं, कार चालवणं सगळं करता येतं. हं. आणि हाच समजा तुम्ही नॉन रोबोटिक किंवा दुसऱ्या अप्रोचने केला, तर त्यांना 3 ते 6 महिने लागतात हं. रिकव्हरी व्हायला. जे स्पोर्ट्समन आहेत, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांना कुठल्या प्रकारच्या इंजुरीज होतात? तर आपलं शरीर एक सोपं उदाहरण देतो, की एक गाडीसारखं आहे. हं. त्याला चांगलं मेंटेन ठेवायला पाहिजे. हो. तर तुम्ही डायट चांगली पाहिजे. सगळ्यात इम्पोर्टंट आहार म्हणजे जे जेवतात. हं. म्हणजे काही लोकं येतात, की त्यांना जेवण कमी करतात आणि जास्त खेळमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट असतात. हं. मग आहार खूप इम्पोर्टंट आहे. तर नॉर्मल बॉडीला 1 ग्रॅम पर केजी पर डे प्रोटीन पाहिजे. हं. एवढं इंटेक पाहिजे आपल्याला. हो. तर आपलं जे भारतीय डाईट आहे, म्हणजे स्पेशली व्हेजिटेरियन लोक जे असतात, त्यांना प्रोटीन खूप कमी भेटतं. हं. आणि जे लोकं हाय कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स खेळतात, जसं बास्केटबॉल, फुटबॉल, त्यांना जास्त रिक्वायर्ड असतं प्रोटीनची. हं. आणि त्यांना मसल बल्क लागतं आणि मसल्स इज मेड अप ऑफ प्रोटीन. हो. तर इव्हन आपलं हृदय पण एक मसलच आहे. हं. तर आवर बॉडी नीड्स लॉट ऑफ प्रोटीन, बट आपल्या डायटमध्ये एवढं प्रोटीन नसतं. हं. म्हणजे 1 ग्रॅम पर केजी पर डे म्हणजे तुम्ही 60 किलोचा माणूस असाल, त्याला 60 ग्रॅम प्रोटीन पर डे पाहिजे. बरोबर. मग 60 ग्रॅम प्रोटीनसाठी फक्त आहार इम्पॉर्टंट नाही, त्यांना सप्लिमेंट्स पण घ्यायला पाहिजे. हं. तर डायट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट आहे की वॉर्मअप करणं. म्हणजे हं. तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटीज आधी चांगलं वॉर्मअप करणं आणि थोडं वेट ट्रेनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नुसतं आपण स्पोर्ट्स खेळताय, कुठलाही तुम्ही स्पोर्ट करा, पण लाईट वेट ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि वेट हं. ट्रेनिंगमुळे 2 फायदे आहेत. मसल बिल्डअप होतो हं. आणि हाडामध्ये पण कॅल्शियम डिपॉझिट हं. होतं. बोन डेन्सिटी लॉस होत नाही आणि ऑस्टिओपोरोसिस होत नाही. ओके. तर ज्यांचे हाड ठिसूळ आहे त्यांना वेट ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. हं. तर हे 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. अ, आता ही जी काही ऑपरेशन्स होतात, तर ती अव्हॉइड करण्यासाठी किंवा इन जनरल चांगला जॉइंट हेल्थ असण्यासाठी तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल? काय प्रिकॉशन्स त्यांनी घेतले पाहिजेत? मेन आहे की तुमची आधी हेल्थ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चांगली ठेवा. म्हणजे हं. त्रास होण्याच्या आधी तुम्ही चांगलं व्यायाम करा, लोड कमी ठेवा गुडघ्यावर, वजन कमी ठेवा, हं. वेट बेअरिंग एक्सरसाइज करा, चांगला आहार ठेवा, हाय प्रोटीन डायट. आणि समजा दुखणं सुरू झालं आहे आणि काही त्रास आहे, तर त्याला दुर्लक्ष करू नका. हं. समजा तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याला आहे आणि तुम्ही स्वतः गोळ्या घेताय किंवा तुमच्या नेबर्स काय गोळ्या खातात त्यांना बघून हे पेन किलर खा, ते पेन कारण भरपूर लोक सुचना देतात. तर कोणाचं न ऐकता तुम्ही आधी डॉक्टरांकडून जा. हं. तुमचं डायग्नोसिस करून घ्या. हं. तुमचं निदान करून घ्या. कुठला टप्पा आहे? ग्रेड 1 आहे का 2 आहे? एक्स-रे करून घ्या. कुठला ग्रेड आहे? आणि ते प्रॉब्लेमनुसार प्रॉब्लेम स्पेसिफिक ट्रीटमेंट घ्या. असं वेग ट्रीटमेंट करून काही फायदा नाही. हं. आणि काही लोकांना ज्यांना गुडघेदुखी सुरू झालं आहे, मग त्यांनी प्रिव्हेंटिव्ह फिजिओथेरपी करायची, एक्सरसाइज करायची, लाईफस्टाईलमध्ये बदल करायचा. खाली बसू नका, मांडी घालू नका, टॉयलेटला कमोड वापरा. हे सगळं आपण सगळं बोललो, पण परत मी रिपीट करतोय कारण हे खूप इम्पोर्टंट आहे. हो. आणि जेव्हा तुम्ही प्रिव्हेन्शन केलं, की तुमचा इट इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. हो. आणि शेवटी समजा तुम्हाला खूप खराब झाला आहे सांधा आणि सांधा पूर्णपणे झिजला तर तुम्ही नाराज होऊ नका. त्याला ट्रीटमेंट आहे. हं. आणि यामध्ये आपण पेशंटला खात्रीशीर 100% रिझल्ट देऊ शकतो. त्यांना परत नॉर्मलसारखं करू शकतो. म्हणजे जे असं ज्यांचा सांधा आधी होता, हं. 20-30 वर्ष आधी होता, सेम मूव्हमेंट त्यांना परत येऊ शकते. सगळं सेम परत करता येतं. सायकलिंग आता एक माझे पेशंट आहे मॅरेथॉन करतात, सगळं करतात ऑपरेशन नंतर. बरं. तर हे मेन मेसेज आहे. आणि भरपूर पेशंट येतात, ते खूप पैसे वाया घालतात. म्हणजे काही-काही पेशंट जातात, की ते अ, बाहेर जाऊन किंवा गावात जाऊन की कोणाकडे जाऊन ते 4-4, 5-5 लाखाचे गोळ्या घेतात, लेप लावतात. हं. आणि त्यांना स्टेज 4चे पेशंट ते म्हणतात, की तुमचं ऑपरेशन टाळून जाईल. हं. पण ते परत येतात आणि शेवटी ऑपरेशन करावंच लागतं. मग ते मॅजिकल कुठलंही क्युअर नाही आहे, हे प्रॉब्लेमला.
मग योग्य तुम्ही टायमावर ट्रीटमेंट घेतली की तुमचा त्रास वाढणार नाही आणि वाढला तरी त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट आहे. तर आधी आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित लाईफस्टाईल जगा. थँक्यू रोहित सर, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही एका खूप कॉमन प्रॉब्लेमवरचं चांगलं सोल्युशन दिलं. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.